नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्टमध्ये परत एकदा स्वागत. सत्यशोधक रिलीज झाला आहे आणि आपण सत्यशोधकबद्दल सगळ्या गोष्टी कव्हर करतो आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. परत या चित्रपटामध्ये जे कला दिग्दर्शक म्हणून त्यांची भूमिका त्यांनी बजावली आहे त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांचा प्रवास जाणून घेतला. याचप्रमाणे या चित्रपटामध्ये एक सहकलाकार देखील आपली भूमिका बजावलेली आहे, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, तो तुमचं आमच्या मुक्काम पोस्टमध्ये खूप खूप स्वागत. प्रथमतः तुमचं मला नाव सांगा आणि तुमची या चित्रपटामध्ये तुम्ही काय भूमिका केली त्याबद्दल देखील आम्हाला सांगा. नमस्कार, मी शिवाजी नारायणराव झोरंगे, खतपूर मंजवडी, तालुका पुरंदर. या चित्रपटामध्ये मला सहकलाकार म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली ते मी माझं भाग्य समजतो. आणि या चित्रपटामध्ये मी बऱ्याचशा चित्रपटामध्ये, लघु चित्रपटामध्ये काम केलं, पण या चित्रपटामध्ये काम करण्याची एक वेगळीच झलक आणि एक वेगळाच सहवास लाभला. या महापुरुषावर चित्रपट शूटिंगच्या वेळेस फार गमती जमती झाल्या आणि सिरियसली हा विषय वास्तवमध्ये उतरवण्याचं दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि कलाकार सर्व टीमचं मी खरोखरच अभिनंदन करतो की यांनी तन मन धन ओतून ही कलाकृती जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अखिल मानवजातीनं हा चित्रपट पाहावा असं मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि मला काही वेळापूर्वीच कळलं खरं तर की सर एक उत्तम प्रकारचे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. तर सरां जे वेगवेगळे आवाज काढतात त्याच्यामध्ये ते निळ फुलेंचा आवाज देखील एक उत्तम प्रकारचा काढतात. तर त्यांच्याकडून आपण निळ फुलेंच्या आवाजामध्ये चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर, मला निळ फुलेंच्या आवाजामध्ये तुम्ही बोला. नमस्कार. या चित्रपटाविषयी किती सांगावं तेवढं थोडं. या चित्रपटामध्ये आमच्या वंशातीलच महात्मा फुले असू द्यात किंवा सावित्रीबाई फुले असू द्यात, यांचं महान कार्य या दिग्दर्शक, कला दिग्दर्शकांनी जे वास्तवामध्ये मांडलं त्यांचं मी समस्त फुले परिवारातर्फे अभिनंदन करतो. आणि या चित्रपटांना सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण आज खरं तर वेगवेगळ्या गोष्टी सत्यशोधकच्या निमित्ताने कव्हर केल्यात. तर अजून परत एकदा आवाहन करतोय की हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघा. आमचा जो चॅनल तो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ज्या काही आपण टाकलेल्या आहेत त्या आवडल्या लाईक आणि त्या व्हिडिओ जे आहेत ते शेअर देखील करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.